सांगलीत भगवा रक्षक संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी सांगली शहराच्या वतीने धामणी रोडवरील शाळा क्रमांक 7 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आले। रिपाई जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनवणे, भगवा रक्षक संघटनेचे धनंजय खाडीलकर, रिपाई मराठा आघाडी सांगली शहराध्यक्ष श्रीकांत कोळीगिरी यांच्या हस्ते हे वाटप झाले। यावेळी महेश शिंदे, यशवंत काळभागे, प्रशांत रावळ, यशवंत काळभागे, धनंजय खाडीलकर, संजय भोर, राजेश शिकलगार यांच्यासह भगवा रक्षक आणि रिपाई मराठा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते। 16 जून रोजी कृती चौक शाळा नंबर 7 महापालिका शाळा मराठी शाळेमध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एक सामाजिक कार्याची आपली वाटचाल म्हणून आम्ही तिथल्या सगळ्या मुलांना पहिल्याच दिवशी पहिल्याच मुलाखतीत आम्ही त्या मुलांना वह्याचे वाटपचा कार्यक्रम घेतला। ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जितने कार्यक्रम राबवता येतील तेवढे कार्यक्रम आम्ही राबवू। आमची एक सामाजिक कार्यकर्त्याची एक जबाबदारी आणि लहान मुलाला कसं शिक्षण मिळून मुलं पुढं येतील याची भावना ठेवून आम्ही हे उपक्रम राबवत असतो। आमच्या संगतीनं आमचे कार्यकर्ते नवे जुने सगळे खांद्याला खांदा लावून या कार्यक्रमासाठी सगळेच जण राबतात आणि हे कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राबवण्याचं कारण असं की ज्या आपण सामाजिक कार्य करतो त्या कार्याचे पद्धत इथून पुढच्या कालावधीमध्ये मुलांच्या शिक्षणाच्या असो, अडचणीच्या असो, कोणत्याही शाळेच्या असो, कोणत्याही नागरिकांची समस्या असो, त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि सगळेजण त्याच्यासाठी लढत राहू एवढंच बोलतो। आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये असेच उपक्रम राबवून आमच्या पक्षाला वाटचालीला मोठं करू आणि पक्ष कसा वाढेल याच्याकडेही आम्ही लक्ष देऊ। इथून पुढं आपण जे आता कार्यक्रम राबवणार आहेत ते बऱ्याच मोठे कार्यक्रम राबवणार आहे। म्हणजे कमीत कमी आमचा 20 ते 25 शाखासुद्धा RPIच्या ओपन करण्याचा संकल्पना आमच्या मनामध्ये आहे। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला पत्रकार लोकांनी विचारलं की तुमच्या शाखा नाही तर तुम्ही ह्याच्या पुढं कशा तुम्ही जागा मागणार घटक पक्षाला, परंतु आम्ही ठामपणे सांगतो की केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांनी 50 जागा मागाव्या होत्या। 50 उमेदवार मी या सांगली शहरामध्ये आणि सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये तयार करून ह्या महिन्याच्या आत आम्ही हे सगळे आमचे कार्यकर्ते तयार असतील एवढेच मी बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय मराठा।